जालना के मोतीराम अग्रवाल मर्चेंट कोऑपरेटिव बैंक में करोड़ों की धोखाधड़ी का मामला सामने आया है, जहां 177 लोगों के नाम पर करीब 23 करोड़ 33 लाख रुपए के फर्जी कर्ज लेकर बैंक को चूना लगाया गया। आरोप है कि गोदाम में मौजूद न होने वाले सामान को दिखाकर यह लोन लिया गया। इस मामले में बैंक प्रबंधक की शिकायत पर पहले एक आरोपी को गिरफ्तार किया गया था। वहीं अब आर्थिक अपराध शाखा की टीम ने दूसरे आरोपी को भी जालना से गिरफ्तार कर लिया है। अदालत ने आरोपी को 8 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया। अब पुलिस उन लाभार्थियों के बयान दर्ज कर रही है जिनके नाम पर फर्जी कर्ज लिया गया था। जालना आर्थिक अपराध शाखा टीम पूरे प्रकरण की गहन जांच पड़ताल में जुटी हुई है। जालना शहरातील जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची 177 बनावट लाभार्थी किंवा खातेधारक उभे करून यांच्या माध्यमातून साधारण 23 कोटी 33 लाख रुपयाची फसवणूक केल्याबाबत बँकेने दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे। यातील मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ यांनी त्याच्या पंचमुखी वेअरहाऊसच्या माध्यमातून तारण कर्ज घेण्यासाठी साधारण जालना व जालना जिल्ह्याबाहेरील अशा एकूण 177 लोकांच्या नावे बनावट कागदपत्र बँकेमध्ये तारण असल्याबाबत त्यांचं धान्य किंवा इतर साहित्य तारण असल्याबाबत सादर करून कर्ज घेतलेले आहे। ही सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यात येथील सूत्रधार रायचंद कुरंगळ याला अटक करण्यात आली होती। त्यास मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याचे 8 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली होती। त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याचा दुसरा सहकारी निलेश्वर शेषराव भोसले याचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही पोलीस स्टेशनला आणून काल रोजी अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर केली होती। त्याची देखील 7 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत 2 आरोपींना आपण अटक केलेलं आहे आणि ज्या लोकांच्या नावे बनावट कागदपत्र बँकेला सादर करून कर्ज त्या ठिकाणी घेण्यात आलेले अशा लोकांची देखील आपल्या स्तरावरून त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे। त्यांचे काही जबाब नोंदवण्याची प्रक्रिया आहे। अगदी बरोबर, ज्या लोकांचे आपण 177 लोक आहेत त्यांचे जबाब नोंदवण्याची व त्यांचा गुन्ह्यात काय सहभाग आहे या संदर्भात तपास सुरू आहे।